नमस्कार, मी गजानन धंद्रे. आपण जे पाहतो हे महाविन चॅनल. पाहूया बातमीपत्रांत त्या बातमीचा विस्तार. यावेळच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांना डॉक्टर संतोष ताळे, शरदचंद्र पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष यांनी एक पत्र लिहिलं. त्यामध्ये यावेळचा अर्थसंकल्प अपुरा ठरला आहे. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजनेत आर्थिक मदत 1500 रुपयावरून 2100 रुपये करू असे आश्वासन दिलं होतं. दुसरा विषय, शेतकरी कर्जमाफी सरसकट करू गरजेचे होते, ते झाले नाही, ते अपूर्ण ठरत आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये निधी 13% कपात झाली आहे. सिंचनाच्या प्रश्नावर विशेष पॅकेजची अपेक्षा होती, ते अपूर्ण ठरत आहे. असा अर्थसंकल्प अपुरा ठरत आहे. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या उपजिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतोष ताळे यांनी अर्थसंकल्पावर तीव्र प्रतिक्रिया. बातमी फक्त मायभूमी न्यूजवर. मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, त्या अर्थसंकल्पाविषयी तुम्ही पुढील काय सांगाल? आता जो राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे त्यामध्ये महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी म्हटले होते की लाडकी बहीण योजना 1500वरून आम्ही 2100 रुपये करू, पण त्यामध्ये अशी काही तरतूद करण्यात आली नाही. म्हणजे लाडक्या बहिणींच्याही तोंडाला पानं पुसलेली आहेत. दुसरी गोष्ट, सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर त्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची तरतूद देखील अशी भरीव प्रमाणात करण्यात आलेली नाही आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी कर्जमाफी ही सरसकट होणे गरजेचं होतं, परंतु झालं काय की शेतकरी कर्जमाफी ही कंडिशनल ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल की नाही अशी शंका वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना तसं कळवलं आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्राचा जो बजेट आहे त्यात मागच्या बजेटपेक्षा या बजेटमध्ये 13% कपात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने लोकसंख्या वाढत असते वर्षानुवर्ष, औषधांच्या किमती वाढत असतात, ऑपरेशनच्या किमती वाढत असतात. अशा वेळेस आरोग्य क्षेत्राचा जो बजेट आहे तो हा 13% वाढायला पाहिजे होता, पण तो कमी करण्यात आलेला आहे. हे एक अनाकलनीय कोडं पडलेलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की या अर्थसंकल्पातून शेतकरी बांधवांना, तरुणांना, महिलांना आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत सर्वच आपल्याला कोणताही लाभ होणार नाही. कारण हे जे अर्थसंकल्प आहे हा कुचकामी ठरणार आहे. असं वाटतं की आता स्मार्ट मीटरचं भूत सरकारने लोकांच्या डोक्यावर बसवलेलं आहे. तर आम्हाला स्मार्ट एज्युकेशन पाहिजे, आम्हाला स्मार्ट आरोग्य सुविधा पाहिजेत, दवाखाने पाहिजेत, आम्हाला स्मार्ट पोलीस डिपार्टमेंट पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अशा तक्रारी रोजच्या रोज पेपरला आपण वाचतो. त्याचबरोबर स्मार्ट एम्प्लॉयमेंट पाहिजे, कारण बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. आणि स्मार्ट मीटर देऊन करणार काय तुम्ही? फक्त स्मार्ट लाईट बिल आणि विद्युत बिल तुम्ही वसूल करणार लोकांकडनं. त्यामुळे आम्हाला जे स्मार्ट हवं आहे, स्मार्ट सिटीज हव्या आहेत, त्या स्मार्ट पॉलिसीज हव्या आहेत आम्हाला, त्या शासनाने द्यायला पाहिजे.